अमित आणि त्याचे 3 मित्र हे IT कंपनीत काम करायचे. विकेंडला पुण्याहून गोव्याला जाण्याचे त्यांचे ठरले होते. अमितकडे स्वतःची कार होती. संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास ते गोव्याकडे निघाले. रात्रीचे साधारण 12 वाजले होते आणि अमितची कार ताम्हिणी घाटाच्या वळणावरच्या रस्त्यावरून जात होती. बाहेर मिट्ट काळोख होता. धो धो पाऊस पडत होता आणि हवेत कमालीचा गारठा होता. घाटात मोबाईलचे नेटवर्कही गायब झाले होते. घाटाच्या एका निर्जन वळणावर अचानक अमितच्या कारचे इंजिन बंद पडले. त्याने खूप प्रयत्न केला पण कार सुरू झाली नाही. म्हणून अमित आणि पुढे बसलेला त्याचा मित्र खाली उतरून कारचा बोनेट उचलून पाहण्यासाठी गेले. पाऊस आणि धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. इतक्यात अमितच्या मित्राला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली काहीतरी हालचाल करताना जाणवले. त्याने टॉर्चचा प्रकाश तिथे टाकला. तिथे एक स्त्री पांढरी साडी नेसून मागून तोंड करून उभी होती. अमितच्या मित्राने तिला विचारले, "मॅडम, काही मदत हवी आहे का?" त्या स्त्रीने हळूच अमित आणि त्याच्या मित्राकडे तोंड वळवले. तिचे तोंड पाहताच अमित आणि त्याच्या मित्राची पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते. चेहऱ्यावर जळाल्यासारख्या जखमा होत्या आणि ती त्या दोघांकडे बघून अमानुषपणे हसत होती. भीतीने अमित आणि त्याचा मित्र धावत जाऊन कारमध्ये बसले आणि देवाचं नाव घेऊन कसंबस गाडी स्टार्ट केली. कार सुदैवाने चालूही झाली आणि त्याने वेगाने एक्सलेटर दाबला. पण जेव्हा त्याने गाडीच्या मागच्या काचेतून पाहिले तर ती स्त्री हवेत तरंगत गाडीच्या मागे अत्यंत वेगाने धावत होती. अमितने गाडीचा वेग वाढवला. काही किलोमीटर नंतर घाटाचा रस्ताही संपला आणि एक हायवेवरील पेट्रोल पंप त्यांना दिसला. तिथे उजेड पाहताच ती सावली कुठेतरी गायब झाली. अमित आणि त्याच्या मित्राने अखेर सुटकेचा श्वास घेतला. मागे बसलेल्या 2 मित्रांना काय होते ते समजलंच नाही. त्या पेट्रोल पंपावर त्यांनी गाडी वळवली तेव्हा त्यांची हालत बघून तिथे असलेल्या एका माणसाने त्यांना विचारलं, "काय झालं साहेब?" अमित आणि त्याचा मित्र म्हणाला, "अहो, घाटात आम्हाला अशी एक बाई दिसली." ते ऐकताच मागे बसलेल्या 2 मित्रांची तर बोबडीच वळली. तो माणूस म्हणाला, "अहो साहेब, काही वर्षांपूर्वी तिथे एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता. अशी अधूनमधून ती बाई सर्वांना दिसत असते. तुमचं नशीब म्हणून तुम्ही सुटलात. परत या घाटातून रात्री अपरात्री जाऊ नका."